नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची पण रेसिपी माझी वाळवणीचीच आहे, वर्षभर टिकून राहणारी. तर इथं मी बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहे. तर त्याकरता आपल्याला इथं मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर बघू शकता 3 किलो बटाटे आहेत. आणि जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही. तर एकदम परफेक्ट बटाटे आहेत. मी 3 किलो बटाटे आणलेले आहेत. पाण्यामध्ये घालून मी स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहेत. तर हे आता कुकरला लावणार आहे. तर आता आपल्याला इथं कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे मी. तर ते कुकरमध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत. आता आता हे बटाटे कुकरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला ह्याचं टोपण लावून आपल्याला गॅसवरती उकडून घ्यायचे आहेत बटाटे. तर ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर मग बटाटे एकदम चांगले शिजतात. तर आता हे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर चला गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्या 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. तर आता इथं झालेल्या आहेत. हे बघू शकता शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला कुकर उतरून घ्यायचा आहे. कारण मी इथं एकच शिट्टी दाखवलेली आहे तुम्हाला, पण माझे 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर चला तर आता इथं साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. मी इथं 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. 3 किलो बटाट्याला 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता मी अशा प्रकारेच बनवते. तुम्ही किती घेता हे तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या आणि मी माझ्या पद्धतीने घेतलेली आहे, कारण तो पापड छानच होतात. तर इथं भाजून घेतलेलं आहे हलकंसं मस्त गॅसवरती साबुदाणा भाजून घेतलेला आहे. तर आता घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला वाटून. हे थंड झाले की आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर चला तर आता आपल्याला इथं बटाट्याची साल करून घेऊयात, कारण तिकडं तोपर्यंत साबुदाणा थंड होतो. तर इथं बटाटे उकडलेले आहेत ना, तर बटाटे थंड पण झालेले आहेत. तर आता हे साल काढून घेऊया आपण. तर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे, कारण पटापट बटाट्याची साल निघते. कारण थोडंसं गरम राहिले ना की बटाटे साल त्याची पटपट निघून जाते. तर आता पटकन काढून घ्यायचे आहेत. आता बटाट्याची साल घ्यायची. हे बघा अशा पद्धतीनं मस्त झटकन होतात. तर आता हे दोन्ही सगळ्याच बटाट्याची मी इथं साल काढून घेते. तुम्हाला 2 बटाटे काढून दाखवते. तर झालेले आहे आपले बटाटे पण उकडून झालेले आहेत. तर आता इथं साबुदाणा थंड झालेला आहे. तर आता ते मिक्सरला मी बारीक करणार आहे. एकदम बारीक करायचं, सुजीच्या चाळणीनं चाळायचं वाटून. तर हे अशा पद्धतीनं मी पापड बनवते. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तर चला वाटून घेतलेलं आहे. सुजीच्या चाळणीनं आपल्याला तर हे चाळून घ्यायचं आहे, कारण एकदम मस्त बारीक हे पीठ होतं ह्याचं साबुदाण्याचं. कारण भाजल्यानंतर छानच होतं. थोडंसं भाजून घ्यायचं आहे साबुदाणा. तर आता इथं मी सगळा साबुदाणा वाटून पीठ करून ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, हे पीठ टोपल्यामध्ये घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाणी कोमट पण करून घेऊ शकता आणि नाहीतर थंड पण पाणी घेऊ शकता. ते मी तर थंडच घेतलेलं आहे. तर हे जे साबुदाण्याचं पीठ वाटून घेतलं ना, त्यामध्ये आपण पाणी घालून थोडंसं त्याला भिजत ठेवायचं आहे. एक 10 मिनटासाठी किंवा 15 मिनटं ठेवा. तर असं पण करू शकता तुम्ही, आणि नाहीतर थोडंसं पातेल्यामध्ये पाणी गरम करून हे साबुदाणा शिजवून पण घेऊ शकता. ते पण उत्तमच आहे. पण आता हे मी अशा पद्धतीनं केलेलं आहे. तर आता इथं मी पापडाला हिरवी मिरची टाकणार आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेणार आहे. तर त्यामध्येच पिकलेल्या पण मी लाल मिरच्या घेतल्या, कारण थोडंसं हिरवं आणि लाल पापडामध्ये छान दिसतं, म्हणून छान दिसण्यासाठी घेतलेलं आहे. चवीला पण उत्तमच लागतं. तर आता हे झालेलं आहे बारीक करून. तर हे मिक्सरमधलं काढून घेऊया एका वाटीमध्ये. ते अशा पद्धतीनं मी हे वाटून घेतलेलं आहे. जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही करायचं, कारण पापडामध्ये मिरची थोडी थोडी दिसायला पाहिजे, तर पापड छान दिसतो. तर आता इथं बटाटे सोलून झालेले आहेत सगळे. तर हे मी वाटून घेणार आहे. चाळणी असते ना आपली पुरण वाटायची चाळणी, तर त्या पुरण वाटायच्या चाळणीनं वाटून घेऊ शकता, किंवा तुम्ही खिसणीनं खिसू शकता. दोन्ही करू शकता. तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही
करा. तर मी इथं चाळणीवरच मी खिसून घेतलेला आहे बटाटा, मॅश करून घेतलेला आहे. आता हे बघा झालेलं आहे. मी सगळं काही हे करणारे मी 2 बटाटे दाखवलेले आहेत. आता अशा पद्धतीनं खूप छान येतं, हे बारीक वाटतं. तर आता सगळंच वाटून घेतल्यानंतर दाखवणार आहे. झालेलं आहे बघा, पातेलं भरून हे बटाटा बारीक करून घेतलेला आहे. आता हे साबुदाणा आपण भिजत घातलेला होता ना, तर तो बघूया, मोकळा करून घेऊया. आता झालेला आहे, पण छान भिजलेला आहे. तर ह्यामध्ये आता आपल्याला बटाटा जे वाटून घेतलेला आहे ना ते खिसून, तर ते बटाटा ह्यामध्ये घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आता वाटलेला ठेसा जो आहे ना मिरचीचा, तर तो पण टाकायचा आहे. आपल्याला जेवढं लागतंय ना तिखट तेवढंच तुम्ही टाकू शकता. तर इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, थोडंसं लागेल बस. आता हे मळून घ्यायचं आहे. आता हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर चला, तर आता ह्याचे पापड मस्त बनवायचे आहेत आपल्याला. तर असे गोल गोल उंडे करायचे, ज्या साईजचा आपल्याला पापड लागतो त्या साईजचेच पेड्यासारखे उंडे करून घ्यायचे. हे माझ्याकडं पापड जे आपलं पुऱ्या लाटायची हे असते मशीन, तर त्या ह्याच्यानं मी हे पापड बनवून घेणार आहे. एक कॅरी बॅग असते ना त्याचं ती फाडून घेतलेला आहे आकार, त्याला तेल लावायचं खालून वरून आणि आपल्याला ह्याच्यामधील गोल पेडाट केलेला तो उंडा आहे ना तो पापडाचा तो ठेवायचा. वरती पण कॅरी बॅग टाकायची आणि वरतून दाबायचं. त्याला प्रेस केलं की आपल्याला पापड एकदम छान होतो. बघा, बघू शकता. तर हे पापड अशा पद्धतीनं बनवते मी. आवडला असेल तर नक्की कमेंट करा. तर आता हे सगळे पापड मी बनवून घेते. हे बघा खूप छान निघतात. आणि खालती कॅरी बॅग किंवा तुम्ही पॉलिस्टरचं जे असेल ना तर ते कपडा हे पण अंतरू शकता. आणि हे सावलीला करायची, काही उन्हात जाऊन करायची गरज नाही. सावलीमध्ये बसायचं, हॉलमध्ये बसा आणि मस्त पापड बनवा आणि नेऊन बाहेर उन्हाला तुम्ही ठेवू शकता. ऊन नसेल तर फॅनच्या खाली पण तुम्ही ह्याला रात्रभर ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मी सगळे पापड केलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान पापड झालेले आहेत. आता बघा, बघू शकता हे सगळे पापड झालेले आहेत इथं. आता आपल्याला उन्हाला नेऊन ठेवायचंच आहे हे उचलून. कारण एक एक पापड उन्हाला नेऊन घालण्यापेक्षा तुम्ही इथं खाली बसून, फॅनच्या खाली बसून तुम्ही करू शकता. त्याचं काही हे नाही किंवा चिरत नाही, उलत नाही. पापड छान होते. सावलीला पण वाळवलं तर छानच होतात. आता उन्हाला नेऊन ठेवलेले आहे मी. बघा, तर थोड्या वेळाने मी बघितले येऊन, तर ते पापड सुटलेले आहेत वाळून. हे बघा, तुम्हाला उचलून दाखवते एक पापड. हे बघा अशा पद्धतीनं अजून ओलाच आहे हा पापड, जास्त कडक वाळलेला नाही. तर हे दुसऱ्या दिवशी पण मी उन्हाला घातलेले आहेत पापड, एकदम कडकडीत वाळलेले आहेत. तर बघू शकता. तर आता हे टोपल्यामध्ये भरून घ्यायचं आहे, काढून घेऊया. गोल गोल छान झालेले आहेत पापड. तसे तुटलेले असतील एक दोन, नाही असं तुटणार नाही असं, कारण नाजूक असतो हा पापड, मोडू पण शकतो. कारण आपल्यावर असतं की करायचं, जाड करा किंवा पातळ करा त्या पद्धतीनं. तर इथं मी छान पापड केलेले आहेत. तर टोपल्यामध्ये भरून ठेवूया आणि तुम्हाला आता दाखवते, हे तळून पण दाखवणार आहे. हे बघा अशा पद्धतीनं झालेले पापड छानच झालेले आहेत. तर आता तळून दाखवते तुम्हाला, कारण अजिबात लाल झालेले नाहीत, पांढरे शुप्पट पापड झालेले आहेत, मस्त कुरकुरीत. तर चला, आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि गॅसवरती ठेवायची आहे कढई. हे असे गोल गोल पापड झालेले आहेत, कारण दुप्पट फुलणारे पापड आहेत. तर इथं गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तर हे तेल ओतल्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतरच आपल्याला पापड टाकायचं आहे, कारण जास्त कडक पण तेल नाही करायचं आणि एकदम थंड पण नाही, कारण पापड थंड तेलामध्ये तळत नाही आणि जास्त कडक केला ना तर करपून लाल पण पडू शकतो. ते अशा पद्धतीनं आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत. बघा पांढरे शुभ्र झालेले आहेत पापड.
एक एक करून मी सगळे पापड आता इथं तळून घेणार आहे, बघू शकता. तर झालेले आहेत आता आपले पापड सगळे तळून. तर आता लगेचच मी डिश तयार करणार आहे सर्व करण्यासाठी. तर कशी झाली काय नाही ते मला नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, झालेलं आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तर चला, नंतर भेटूया असाच एक वाळवणीचा पदार्थ घेऊन.